तर काय सांगणार सुरतच्या बारडोली येथे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथील बसचा ऍक्सिडेंट झालेला आहे. नेमक्या अपघाताची काय नेमकी माहिती समोर आलेली आहे सर काय? आपल्या इथून जामनेर येथून सुरत येथे जाणाऱ्या बसचा अपघात बारडोलीच्या जवळ झालेला आहे. ती बस सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आपल्या इथून निघाली होती आणि 3:30 वाजताच्या सुमारास तिथे अपघात झालेला आहे. आणि अपघात जो झालाय त्याच्यामध्ये बसनी पेट घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्या इथल्या कुऱ्ह्याचे जे एक ड्रायव्हर होते त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि 7 जे आहेत लोक त्यांचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. आणि 33 लोक गंभीर जखमी आहेत आणि ते बारडोली आणि तेथील सरदार पटेल आणि ओमसाई हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे. माझं जिल्हाधिकारी सुरत यांच्याशी पण बोलणं झालं. एसडीएम बारडोली यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे. आणि आपली टीम जी आहे बस म्हणजे जे आपले रिजनल मॅनेजर आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आपली टीम देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे. जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल. आणि जे लोक तिथे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे, कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे. परंतु आयडेंटिफिकेशनसाठी DNA सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत पूर्ण कोऑर्डिनेशन झालेलं आहे. तर जखमींमध्ये किंवा मैतांमध्ये जळगाव जिल्ह्यातले काही लोकांचा माहिती आली का? त्याबाबत जवळपास आपले 41 लोकांची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. परंतु त्यांचं अजूनही पूर्ण आयडेंटिफिकेशन आणि त्यांचं राहण्याचा पत्ता जो आहे तो आपण पडताळत आहोत आणि ती माहिती जशी आपल्याला प्राप्त होईल तशी माहिती ती आपण आपल्याला उपलब्ध करून देऊ. तर प्रवाशांनी किंवा वाहन चालक यांच्याशी कोणाशी संवाद झालाय का आपला आणि काय संवाद झालेला आहे? तिथल्या बस कंडक्टर जे होते त्यांच्याशी संवाद झालेला आहे आणि ते सध्या सुखरूप आहेत. परंतु त्यांना थोडीशी इजा झालेली आहे आणि त्यांचं उपचार देखील सुरू आहेत आणि त्यांना आपण एक प्राथमिक इन्फॉर्मेशन सगळी त्यांना दिलेली आहे आणि तिथे त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे. तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशन सोबत त्यांचं पूर्ण कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही मदतीची जर गरज लागत असेल तर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्यासाठी सज्ज आहे, असं याबद्दलचा त्यांना धीर देखील देण्यात आलेला आहे आणि त्या प्रकारची कारवाई देखील चालू आहे. आपल्या इथून जामनेर येथून सुरत येथे जाणाऱ्या बसचा अपघात बारडोलीच्या जवळ झालेला आहे. ती बस सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आपल्या इथून निघाली होती आणि 3:30 वाजताच्या सुमारास तिथे अपघात झालेला आहे. आणि अपघात जो झालाय त्याच्यामध्ये बसनी पेट घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्या इथल्या कुऱ्ह्याचे जे एक ड्रायव्हर होते त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि 7 जे आहेत लोक त्यांचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे आणि 33 लोक गंभीर जखमी आहेत आणि ते बारडोली आणि तेथील सरदार पटेल आणि ओमसाई हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे. माझं जिल्हाधिकारी सुरत यांच्याशी पण बोलणं झालं. एसडीएम बारडोली यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि आपली टीम जी आहे बस म्हणजे जे आपले रिजनल मॅनेजर आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आपली टीम देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे. जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल. आणि जे लोक तिथे ॲडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे, कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे. परंतु आयडेंटिफिकेशनसाठी DNA सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत